लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये शुक्रवारी होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघातील प्रचारांची बुधवारी संध्याकाळी सांगता झाली। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना। महाराष्ट्रातील 11 जागांसह देशातील 96 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान। राज्यातल्या लक्षवेधी जागांवरती आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आणि महायुती शक्ती प्रदर्शन करणार। बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी घेतलं दगडूशेठचं दर्शन। यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी केली गणपतीची आरती। आज निवडणूक अर्ज दाखल केला जाणार आहे, त्यामध्ये आजचा दिवस खूप मोठा आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली। जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे आणि मोठा विजय मिळू दे अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याची सुनेत्रा पवार यांची माहिती। राज्यातील लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणामध्ये पार पडाव्या, राज्यामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून घ्यावेत आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत अशी गणरायाचरणी प्रार्थना केल्याची अजित पवार यांची माहिती। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठे शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता। अजित पवार यांचे पुत्र जय पवार बारामतीहून गाड्यांचा मोठा ताफा घेऊन पुण्याकडे रवाना। बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करून झाल्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। पुण्यामध्ये आज महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह आघाडीचे मोठे नेते सभा घेणार। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रचार सभा। शिरोड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। पुण्यातल्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरही आज अर्ज दाखल करतील। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये लढत होणार। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। पुण्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती। उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासोबतही राज ठाकरे चर्चा करणार। उद्या काटेवाडीमधील कान्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे करणार प्रचार। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार कार्यक्रम। महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती। 33 महिने आम्ही काय सहन केलं हे आम्हाला माहिती आहे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचा दावा। भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय। भाजपच्या भट्टीमध्ये शिवसैनिकांचे बळी जात आहेत। माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा भाजपवरती गंभीर आरोप। माजी मंत्री नवले बोलले तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून बोलतोय। भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार। नवलेंच्या टीकेवरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज अमरावतीच्या दौऱ्यावर। सकाळी 10 वाजता ग्रँड महफिल हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज सांगलीच्या दौऱ्यावर। भाजपचे उमेदवार संजय काका पाटील उमेदवारी अर्ज भरणार। आज दाखल केल्यानंतर जाहीर सभेचंही आयोजन। माझा परिवार सोडून उर्वरित सगळा परिवार माझ्या विरोधात फिरतो आहे, बोलतो आहे। काल परवा तर प्रतिभा काकीला प्रचारात उतरवलं, तेव्हा कपाळावरती हात मारून घेतला। काकी 1990 पासून प्रचाराला आलेल्या तुम्हीही पाहिल्या नाहीत, अजित पवारांची टीका। सांगली पाठोपाठ शिर्डीतही महाविकास आघाडीला फटका। शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांची पक्षाला सोडचिठ्ठी। महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप नाही, मात्र भाजपला मतदान करा। नारायण राणे यांना मतदान करा आणि निवडून आणा असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही।
19 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार नारायण राणे यांची माहिती. प्रभू श्रीरामाप्रमाणेच आम्हालाही जनतेची सेवा करायची आहे. 2024 मध्ये भाजपचं सरकार येणार, नारायण राणे यांना विश्वास. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा. भाजपकडून गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित. उद्धव ठाकरे बंजारा समाजाची काळजी घेणारे नेते. पोहरादेवीच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान. राष्ट्रीय बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड यांचे मोहन चव्हाण यांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीतील विकास कामांचा निधी रोखल्याचा चव्हाणांचा होता आरोप. मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने केली सुरू. पहिल्याच दिवशी चारा छावणीमध्ये 700 जनावरांची नोंद. जायकवाडी धरणातील आपत्कालीन पंप सुरू करणार. धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असल्यानं महानगरपालिकेचा निर्णय. मुंबईमध्ये मंगळवारच्या तुलनेमध्ये बुधवारी कमाल तापमानामध्ये 5 अंशांची घट. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून किंचित सुटका. मात्र मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रामध्ये आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता. वाढत्या तापमानामुळे वीज मागणीमध्ये वाढ. मागणी वाढल्यानं कळवा वीज उपकेंद्रामध्ये बिघाड. ठाणे जिल्ह्यातील कळवा, वाशी, कलरकेम, महापे आणि टेमघर या परिसरामधील वीज पुरवठा काही काळ खंडित. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडा. 1000 सोसायट्या आस्थापनांना पालिकेची नोटीस. याआधी सुमारे 2500 नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यंदा मुंबई महानगरामधील एकूण 1,11,670 झाडांची छाटणी करण्याचं उद्दिष्ट. यंदाही मुंबईमधील पाणी भरण्याची ठिकाणं वाढली. पावसाळ्यामध्ये पाणी उपसा करण्यासाठी तब्बल 481 पंप मुंबई महानगरपालिका भाड्याने घेणार. यासाठी पालिका 126 कोटी रुपये खर्च करणार. आरटीईची 25% कोटा प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू. आतापर्यंत 6,500हून अधिक विद्यार्थ्यांनी केले अर्ज. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर अनेक घरांचे पत्रे उडाले. तसंच पिकांचंही मोठं नुकसान. परभणीमधील पूर्णा तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्री पुन्हा एकदा अवकाळी पाऊस. काढणीला आलेली ज्वारी आडवी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ज्वारीसह फळ पिकांचंही मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.